राजा आलाय काय? मग तुमच्याकडे आंबा आला की नाही? आमच्या बऱ्याच झाडांना आता बघा काय भारी कैऱ्या लागल्यात. मम्मीने सकाळ सकाळी थोड्याशा कैऱ्या तोडून आणल्या आणि ते बघताच मला असं झालं की मी पहिलं आता आमराईमध्ये जाते. आमच्या आमराईमध्ये खूप दिवस झाले माझी नजर एका मधमाशाच्या पोळीवरती होती. आंबा उतरवण्यानंतर मी हे काढणार होते, पण बघते तर काय चक्क माशाच उठून गेल्या. खूप वाईट वाटलं हे बघून. काडीवरचा जो मध असतो ना, तो खाण्यामध्ये एक वेगळीच मजा. मार्केटमध्ये सध्या काही पण देतात मिक्स करून, पण हे एकदम ऑर्गॅनिक नॅचरल. आता या पोळीला तर मधही नाही राहिला. म्हटलं काय करायचं, तर आजी म्हटल्या माझ्यासाठी मेन बनवायचंय. सो आम्ही ती काडी तोडली आणि घरी घेऊन गेलो. हे वासरू माझ्या मागे मागेच आलं होतं, माझ्यासोबत लपाछुपी खेळल्यासारखं खेळत होतं आणि नंतर तर मकाच्या शेतामध्ये इतकं जोरात पळत गेलं ना की मला त्याला पकडण्यासाठी खूप पळावं लागलं. दुपारचं आम्ही गुरांना झाडाखाली बांधतो, त्यांना सुद्धा उन्हाचं जरा झाडाखाली बरं वाटतं. आता हे बघा केळीचे रोप. पूर्वी आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात केळी सुद्धा होती, म्हणजे बांधाव लावलेली होती. आणि पहिलं जे रोप होतं ना, म्हणजे खुटं, तर ते माझ्या मम्मीच्या वडिलांनी दिलेलं होतं आणि त्याचेच हे रोप आहेत पुढचे. दरवेळेस गावी गेल्यानंतर मी एक ना एक झाड गार्डन मधलं बघते आणि सगळ्या शेतांमध्ये तर काही इतकं फिरून होत नाही, पण घराच्या आजूबाजूला जितकी काही शेती आहे ना त्याच्यामध्ये तर आवर्जून चक्कर मारते आणि यातच माझा पूर्ण दिवस निघून जातो. तसं बघायला गेलं तर कुळ धरण म्हणजे बागायती पट्टा आहे, कॅनलचं पाणी आहे, त्यामुळे बऱ्यापैकी हिरवंगार दिसतं सगळं काही. आणि म्हणूनच माझं सुद्धा मन खूप रमतं गावाकडे. संध्याकाळी गुरांसाठी घास कापून झाल्यानंतर मी शेतातून आजचा सनसेट बघितला आणि बघा ना काय सुंदर आहे.